नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं 9 ते 10 वर्षांनी काम करतोय. सांप्रदायिक आहेत. माऊलींना विचारू की त्यांना काय त्रास होता, किती दिवसांना होता आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला. तुमचं नाव सांगा. माझं भागवत रावसाहेब शारवाड. बरं, मला सांगा काय त्रास होता आणि किती दिवसांना होता? चमकत आहे. एक वर्षानं काय गुडघ्यात चमकत होतं? गुडघ्यात चमकत. चालायची येत नव्हतं, उठाय बी येत नव्हतं, बसाय बी येत नव्हतं. उठता बी बस येत नव्हतं आणि बसता बी येत नव्हतं. असं हात टिकूनच बसावं लागतं. हात टिकून बसायचं आणि हात टिकून उठायचं. बरोबर आहे. आणि गुडघ्यामध्ये चमक, त्याच्यामुळं नसा आकडलेल्या होत्या, म्हणून हाडाचा त्रास होता. बरं, माझं आयुर्वेदिक घेतल्यापासून काय फरक पडला? काय ही चमक बंद झाली. चमक बंद झाली. म्हणजे कमी पैशात कमी दिवसात चमक बंद झाली. आणि आता तुम्ही बोलायला मी ऐकलो बाबा म्हणले होते त्यांनी की बाबा औषध देतो, नाही गुण आला तर मी परत गुण आला तरी भेटा येतो, नाही आला तरी भेटा येतो. तुम्ही बोलत होता त्या माणसाला, बरोबर. मग आपल्या आयुर्वेदिकनं तुम्हाला चमत्कार दाखवलाय, फरक वाटलाय? फरक वाटला, चमकाचा फरक पडला. चमकायचा फरक पडला म्हणजे मेन चमकायचं कमी झालं आणि अजून आपलं औषध चालू आहे, बरोबर आहे. मग हे आयुर्वेदिक घेतलं बरं वाटायला. बरं, लोकांनी हे आयुर्वेदिकवर विश्वास ठेवावा का नाही ठेवा? कारण अनुभव आल्याशिवाय कळणार नाही. आता तुम्ही अनुभव घेतला, त्या दिवशी खरं पटलं होतं का तुम्हाला? तुम्ही अगोदर ऐकलं आणि पुन्हा परत गेलो, पुन्हा काय मनात आलं घेऊन म्हणलं, घेऊन बघितलं, फायदा झाला का तोटा झाला? फायदा झाला. आता मंत्री साहेबांवर विश्वास 100% बसला. आयुर्वेदिकवर 100% बसला. 100% तुम्ही सांप्रदायिक माणसं आहेत, जे आपणाशी ठावे ते इतरांना जरूर सांगा. धन्यवाद. नमस्कार.